असं वाटतं की आमची वारीच झाली आहे. म्हणजे सगळ्या मैत्रिणी आम्ही आलो बघा कसे बसलेलो आहोत. अगदी पावसाने आम्हाला थोडंसं भिजवलेलं आहे. वादळ वारा पाऊस आहे, मध्ये मध्ये ऊन पण पडत आहे. पहिल्यांदाच बघितलं हे मंदिर, खूप छान आहे. मला खूप सारे मित्रांनी गर्दी आहे. ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम. कसा राहिला विदेवरी रामकृष्ण हरी माऊली. आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या गजरामध्ये पंढरपूर अगदी दुमदुम निघालेला असेल. सगळे वारकरी पोहोचले असतील पंढरपूरला विठू माऊलीचे दर्शन करण्यासाठी. आम्ही पण जात आहोत विठू माऊलीचं दर्शन करण्यासाठी, पण आम्ही इथेच कुठेतरी मंदिरात चाललेलो आहोत. आमच्यासोबत मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. माझ्या ताई आहेत, त्यांच्या काही मैत्रिणी आहेत. आम्ही सगळ्यांनी सोबत चाललेले आहोत. चला मग आज आपण जाणार आहोत कोणत्या मंदिरात आणि ते मंदिर कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही रिक्षामध्ये आहोत सगळ्या बहिणी आणि आता आमच्या मैत्रिणी आहेत. आज पण मैत्रिणी आहेत, स्टेशनला भेटणार आहेत. सो चला तिथे डोंबिवली स्टेशनला आम्ही आलेलो आहोत आणि इकडे पण दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीचा प्रोग्राम चालू आहे. हो ना. मित्रांनो आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो आहोत आणि आता आम्ही उतरणार आहोत शाळला. सो आम्ही चाललेलो आहोत शाळच्या बिर्ला मंदिर विठू माऊलीचं तिकडे दर्शन करण्यासाठी. माझ्यासोबत या ताई पण आहेत, ताईची मैत्रीण आहे. ताई तुम्ही कुठून आलेला आहात? दिव्यावरून. आणि त्यांच्या आई पण आहेत. सो चला नंतर मी तुम्हाला सगळ्यांना ही आमची ताई आहे. चला आता आपण उतरूया, आपला स्टॉप आलेला आहे. सो मित्रांनो आम्ही उतरलेलो आहोत शाळला आणि एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे. ज्या रश्मी ताई आहेत त्यांच्या आई आहेत त्या दिव्यावरून आल्या, तर त्यांच्याकडून मिस्टेक झाली की शाळेची तिकीट काढायची तर त्यांनी बदलापूर तिकीट काढली. 2 लाईन असल्यामुळे त्यांची जरा मिस्टेक झाली. त्यासाठी टीचरने आम्हाला आता पकडलेलं पण ठीक आहे. विठू माऊलीची कृपा. त्यांना आम्ही समजावलं की त्यांना माहिती नाही, त्यासाठी त्यांची चुकीने बदलापूरची तिकीट निघाली. पण तिकीट त्यांनी काढलेली होती. तिशी पण बोले अशी परत चूक करू नका, कारण आज आषाढी एकादशी असल्यामुळे सगळ्यांना तुम्हाला सोडून देतो. ठीक आहे असं बोलतात ना शेवटी. देवदर्शनाला चाललोय म्हणून का आपल्याला काय कोणता अडथळा येत नाही. विठू माऊली आपल्यासोबत आहे. चला आता आपल्याला इथून ऑटो पकडायचे आहे. ऑटो पकडून आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये. ट्रेनमध्ये उतरून आता आपण आलेलो आहोत शाळ ईस्टमध्ये आणि इकडे आल्यानंतर आम्ही फूल वगैरे घेत आहोत मंदिरात जाण्याच्या पहिले, कारण प्रतिभाताई येत आहे त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. आणि शेअरिंग रिक्षा असते इकडे. रिक्षा 20 रुपये घेते पर पर्सन. सो रिक्षामध्ये बसूया आणि जाऊया आपण मंदिरामध्ये. समोरच रिक्षा लागतात. सो जिच्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत आमची ताई, आमची सगळ्यांची लाडकी ताई आहे प्रतिभाताई. कधीतरी क्वचित असं तिला टाईम भेटतो. आणि आमची ताई आहे स्वातीताई, तिची खास एकदम मैत्रीण आहे. अगदी खूप म्हणजे खूप बेस्ट एकदम बेस्टीच आहे. खूप म्हणजे एकदम जीवातल्या मैत्रिणी आहेत. ताई आज तू आमच्या बरोबर किती दिवसातून आलेली आहेस मंदिरामध्ये, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. स्वप्नाबरोबर आलेलं आज खूप टाइम काढून मी आले. मलाही टाइम मिळत नाही, तिलाही टाइम मिळत नाही. ताईला कसं ताईचं दुकान आहे ना, त्यासाठी दुकान असल्यामुळे कसं वेळच नसतं भेटत, त्यासाठी ती. पण ताई येत जागा आमच्यासोबत कधी आम्ही निघालो तर येशील ना? चला जाऊया दर्शनाला. चला खूप सारी गर्दी दिसत आहे. ताई अर्ध्या पुढे गेलेल्या आहेत लाईन लावण्यासाठी. चला आपण पण पटापट जाऊया. सो इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्ही ओटी वगैरे नारळ जे काही देवाला हार वगैरे लागतो ते घेऊ शकता. आम्हाला तुळस भेटेल, फक्त तुळस पाहिजे. ठीक आहे घे मग एक. अशा पायऱ्या आहेत, तिथून आपल्याला जायचं आहे वरती. किती मस्त बांधलंय ना मंदिर, खूप छान आहे. नाही ना आम्ही पहिल्यांदाच आले राम मंदिरात. गर्दी आहे आणि हे आहे बिर्ला मंदिर. आतमध्ये जाऊया आपण, विठू माऊलीचं दर्शन करूया, नंतर मग बाहेरचा परिसर बघूया.
मित्रांनो दर्शन करून झालेलं आहे आणि जेवढं आतून मंदिर सुंदर आहे तेवढंच मंदिर बाहेरून सुद्धा खूप सुंदर आहे. मंदिराच्या प्रत्येक स्तंभामध्ये नक्षीकाम केलेलं आहे आणि खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. जसं मंदिर सुंदर आहे तसं आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर ठेवलेला आहे आणि आजूबाजूला केलेले शोभीकरण अतिशय सुंदर आहे. इकडे आल्यानंतर तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल. नंदी आणि हत्ती आहे. नंदी आणि हत्ती प्रतिमा अशी केलेली नंदी आणि हत्ती. तुम्ही आता इकडे पालखी येत आहे, सगळेजण दर्शन करत आहेत. खूप सुंदर मंदिर आहे. सगळ्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना चहा वाटप चाललेलं आहे. सो आता आम्ही इकडे मस्त गरम गरम चहा पितो आणि मस्त ऊन पण पडलेलं आहे. नंतर आपण सगळ्यांना विचारूया. खूप गरम पण होत आहे, पाऊस एवढा पडते तरी खूप गरम होत आहे. हां, दर्शन मात्र आमचं मस्त करून झालेलं आहे. चला गरम गरम चहा पिऊया आणि नंतर मग थोडंसं कुठेतरी बसूया. सो मित्रांनो मंदिराच्या जर बाहेरचा परिसर तुम्ही बघायला गेलात ना तर खूप सुंदर आहे. इकडे तुम्ही आरामात निवांत येऊन बसू शकता. आता पाऊस असल्यामुळे थोडाफार ओलसर आहे किंवा चिखल आहे, तरी पण मध्ये मध्ये लाद्या टाकलेत. इकडे आपले आहे छत्रपती शिवाजी महाराज, तिकडे पण आपण दर्शन करूया. छान बांधले ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो मित्रांनो मस्त दर्शन करून झालेलं आहे, फोटोशूट झालेलं आहे. आता आम्ही खाली चाललेलो आहोत, गार्डन आहे तिकडे चाललेलो आहोत. पण खूप मस्त गार्डन आहे आणि बघा ऊन पाऊस चालू आहे. सो चला आता आपण जाऊया आणि गार्डन हे बघा जे दर्शन करून लोक आलेले आहेत ते आता इकडे गार्डनकडे चाललेले आहेत. आपण पण जाऊया. ताई पुढे पोचलेले आहेत. ह्याच्यावरून ना पहिलं पाणी सोडायचे. किती मस्त बघा ना, पायऱ्या बनवले, दोन साईडनी कट्टा आहे. गार्डन आहे आजूबाजूला बघा किती सुंदर अशी झाडी आहे, मस्त एकदम. आणि इथून समोरून बघा अशा पायऱ्या दिसतात, समोर मंदिर. खूप मस्त. कसं दर्शन झालं? एक नंबर मस्त आलं ना. आता आम्ही थोडा सगळ्यांनी फराळ आणलेला आहे. खूप मेहरबानी केली आज आमच्यावर. पण भिजवली किती एका सरीतच. पण ठीक आहे, बऱ्यापैकी चांगलं आहे. एन्जॉय केला. छान आहे ना मंदिर. काय सांगाल तुम्ही? बिर्ला मंदिर खूप छान आहे, बघा सगळ्यांनी. इकडे गार्डन पण छान आहे. शाळेला उतरायचं, रिक्षा पकडायची आणि इकडे यायचं. शेअरिंग मध्ये 20 रुपये. 20 रुपये घेतात. काय सांगायचं, खूप छान आहे आणि शांतता खूप आहे. खूप मस्त आहे गार्डन बघा आजूबाजूचं. फोटोशूटसाठी तर एकदम बेस्ट आहे. काय पाठी ना, दर्शन पण बरं झालं ना. आता आम्ही छोटा मोठा फराळ करत आहोत कारण सगळ्यांचे उपवास आहेत त्यासाठी. आणि मस्त झाडाखाली बसलेलो आहोत इकडे गार्डनमध्ये येऊन. तिथे मस्त आपण दर्शन करून आलेलो आहोत आणि एका झाडाखाली बसून आम्ही थोडंसं फराळ केलेलं आहे. चटपटर जो आमच्या सगळ्यांच्या लाडक्या ताईने आणि ताईच्या मैत्रिणीने आणलेलं होतं तो आम्ही सगळ्यांनी खाल्लेला आहे. बघा किती मस्त आहे जागा बसण्यासाठी. आणि माझ्यासोबत आहे प्रतिभा ताई राहते उल्हासनगरमध्ये आणि ताई लहानापासून या मंदिरामध्ये येते, तर बरीच अशी माहिती ताईकडे आहे मंदिराची. ताईलाच आपण विचारूया, ताई कधीपासून हे मंदिर आहे आणि तू कधीपासून या मंदिरात येते आणि मंदिराबद्दल पण आम्हाला थोडंसं सांग. फार जुनं मंदिर आहे हे आणि बिर्ला कॉलेज ह्यांनी बांधलेलं आहे. त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे. 2 मंदिर आहेत, एक शहाडला मंदिर आहे, एक हैदराबादला मंदिर आहे. हे 2 मंदिर आहेत, ते बिर्ला ह्यांनी बांधले. त्या नवरा बायकोनी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि जे आपण सर्वप्रथम जातो ना मंदिरात, जे समोरचं जे त्यांचं दोघांचं लावलं. हां, त्यांची जी प्रतिमा आहे ती दोघांची प्रतिमा आहे. पहिले ते बिर्ला यांची प्रतिमा आहे. आणि खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे. अजून काय सांगशील या मंदिराबद्दल? हे खूप जुनं मंदिर आहे, खूप प्रचितीत मंदिर आहे. विठ्ठल रुक्माईचं खूप प्रचिती आहे. याने इथं आल्यावरती सगळ्यांची मनं असं एकदम तृप्त होतात. ती बघून असं वाटतं पंढरपूरला आलो आहे, एवढं जुनं मंदिर आहे ते. हां, आणि खरोखरच ताईने आता पंढरपूरचं नाव घेतलं तर आमची सगळ्यांची आम्ही असं वाटतं की आमची वारीच झाली एक. म्हणजे सगळ्या मैत्रिणी आम्ही आलो बघा कसे बसलेलो आहोत. अगदी पावसाने आम्हाला थोडंसं भिजवलेलं आहे. वादळ वारा पाऊस आहे, मध्ये मध्ये ऊन पण पडत आहे. माझ्यासोबत दुसरी ताई पण आहे. ताई तू काय सांगशील? आणि ताई आमची वारकरी आहे, ताईला आम्ही खास घेऊन आलेलो आहोत आमच्यासोबत. आज आषाढी एकादशी आहे. आम्हाला पंढरपूरला येताना आलं आषाढी एकादशी निमित्त. तर आमचं हेच पंढरपूर आहे. आम्ही इथं बिर्लाच्या इथे आलेलो आहोत. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं आम्हाला. म्हणजे पंढरीची वारी केल्यासारखंच झालं. तुम्ही पण या. मी पहिल्यांदाच बघितलं हे मंदिर, खूप छान आहे. मला सुट्टी आहे म्हणून मी आली आहे. आणि एकादशी मी लहानापासून पकडते, 7वीला असताना पासूनची.
ती आत्तापर्यंत पकडते. त्याच्यामुळे मला विठ्ठलाचं खूप म्हणजे आवड आहे, जिकडे मंदिर असेल तिकडे जायला. त्याच्यामुळे मी आली आहे बघायला. इकडे आहेत आमच्या मनीषा ताई. ताई, तुम्हाला कसं वाटलं? मला छान पहिल्यांदाच आलात वाटलं. मंदिरात? मी पहिल्यांदाच आले, पण मी दरवेळेला पांडुरंगाच्या वारीला जाते, मायवारीला जाते. पण यावेळेस काय आता पावसामुळे नाही आम्ही जात, पण मायवारीला आम्ही नक्कीच जातो. पण आम्हाला आवडलं. जय पांडुरंग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इथे आहेत आमच्या रश्मीताई, त्या खास दिव्यावरून आलेल्या आहेत आणि त्यांच्या आई साहेब आहेत. आई, कसं वाटलं? आईलाच आपण विचारू. कसे वाटले बोल. मजा वाटली. होय, चांगलं वाटलं ना? मस्त दर्शन चांगलं झालं ना? होय होय होय. मी कधी बघितलंच नव्हतं असं. आमच्यासोबत थकला नाहीत ना जर आम्ही फिरलो तर? नाही ना थकलात? टकला नाहीस ना? हां. टकली नाहीस ना तू? टकली नाहीस ना? नाही 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 ना? सगळं नाही. उलट आनंद आला. देवाचं दर्शन पण भेटलं. सगळ्या ताईने मला इथं दाखवून मजा वाटली. आईला थोडा ऐकण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण आई पण आता वयस्कर आहेत, त्यासाठी. तरी पण आईला खूप छान वाटलं. मस्त वाटलं ना आमच्यासोबत? पुन्हा याल का? येईन बोलतायत की नलावडे ताई. छान वाटलं. मग पुन्हा येणार का? हो हो, नक्की नक्की. पुढच्या याला आषाढीला का आषाढीला, कार्तिकीला येणार ना? हा. हो हो, छान छान वाटलं. असं वाटलं पंढरपूरला चालू आम्ही. हा ना? एवढं छान वाटलं. छान वाटलं ना? पंढरपूर पुढच्या वर्षी तर आम्ही पंढरपूरलाच जाऊ मग. हा ना? हा. कार्तिकीला जाऊया. कार्तिकीला. सो मित्रांनो, पाहिलंच तुम्ही की सगळ्यांची प्रतिक्रिया काय होती की एक सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरात तुम्ही जर आला नसाल तर या बिर्ला मंदिरात येऊन तुम्ही नक्की विठू माऊलीचं दर्शन करा. खूप सुंदर मंदिर आहे. इकडे एकदा तुम्ही आलात ना, तुम्हाला परत परत यावंसं वाटेल. आजूबाजूचा जो एरिया आहे तो पण मस्त आहे. बाजूला गार्डन आहे. इकडे तुम्ही बनवू शकतो, बसून भोजन पण करू शकता जर तुमचा उपवास नसेल त्यावेळी तुम्ही आलात तर. चला, सुंदर आपल्यासाठी गाणं बोलत आहेत. कुठून आली आई माझी विचारिते, मला विचारिते, का ग मुली सासरवास आठवतो तुला आठवतो. विसरल्यात या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. राधा राधा कृष्ण राधा आणि कविता आणि आम्हाला जाऊ चौकी बटाट्याच्या भाजी खोबरं टाकलं पिसून भेटते ऐकत तू चाल बसून. तुकाराम ज्ञानोबा बोला. तुकाराम ज्ञानोबा माऊली तुळशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग बोला. देव उबाय विटेवरी ग, देव उबाय विटेवरी ग, देव उबाय विटेवरी ग, उबाय विटेवरी ग, बिन घेऊन खांद्या. हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय 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 जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. सगळं नाचलो खेळलो. आधी विठुरायाचं माऊलीचं नामस्मरण करून खूप मस्ती केली, मज्जा केली, धमाल केली. चंद्रभागे वालवंटामध्ये नाही, पावसामध्ये कसं चंद्रभागेमध्ये आंघोळ करतात आणि दिंडीर वनामध्ये नाचत होतो. दिंडीर वनामध्ये आम्ही नाचत होतो. रकुमाईच्या खूप मस्त वाटलं. अगदी देवाचं नामस्मरण करून छान वाटलं. एकदम फुगड्या वगैरे खेळल्या. अगदी पंढरीला जाण्याचं म्हणजे आम्ही सुख भोगलं. पंढरीचं सुख भोगलं आम्ही इथे आज येऊन. मस्त वाटलं सगळ्यांना. एकदम बारी नाही नाही नाही. मग बाहेर आलो. चला जाऊया. चला. गार्डनमध्ये मजा मस्ती करून आता आम्ही निघालेलो आहोत. आणि गार्डनमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तर बाजूला आहे श्रीराम मंदिर, तिकडे पण जाऊया आपण आणि श्रीरामांचं दर्शन करूया. श्रीरामांचं दर्शन
दर्शन करून झालेलं आहे आणि जाता जाताच आम्हाला तुळस घेऊन माऊलींचं दर्शन झालेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली असं बोलून आम्ही त्यांचा निरोप घेतला. सो फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोचलेलो आहे घरी आणि खूप मस्त वाटलं. शाळच्या विठू माऊलीच्या मंदिरात मी पहिल्यांदाच गेली होती, पण अगदी सुंदर वाटलं. असं वाटत होतं की तिथे बसावं आणि मस्त बसून नाही का नामस्मरण करावं किंवा भजन कीर्तन करावं. पण पाऊस होता ना, त्यासाठी बसण्यासाठी पूर्ण ओली जागा होती. पण तिकडे जर तुम्ही उन्हाळ्याच्या वेळेस गेलात ना तर खूप मस्त वाटेल तुम्हाला. तुम्ही तिकडे जेवण वगैरे बनवून पण होऊ शकता आणि बाहेर विठू माऊलीचं दर्शन करून बाहेर येऊन गार्डनमध्ये तुम्ही म्हणू शकता मुलांना वगैरे खेळण्यासाठी पण खूप मस्त आहे. तिकडे येऊन आरामात तुम्ही भोजन करू शकता. खूप सुंदर आहे तिकडचा परिसर आणि खूप छान वाटलं. सगळ्या ताई आणि मैत्रिणी होत्या. मस्त आम्ही जसं आपण वारीत कसं फुगडी वगैरे खेळतो, विठू माऊलीची नाच गाणी, तसं आम्ही थोडंसं मनोरंजन केलं बसल्या बसल्याच तिथे झाडाखाली. खूप सुंदर अशी जागा होती आणि छान वाटलं, मस्त वाटलं. म्हणजे सगळ्यांनाच आनंद झाला, सगळ्या मैत्रिणींना पण छान वाटलं. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन ऑल करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नवीन अशा जगा ब्लॉग्स. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय.